नवरात्रीच्या उपवासामध्ये जर तुम्हाला अशा प्रकारची पांढरी शुभ्र टम्म फुगणारी आणि दिवसभर मऊ लुसलुशीत राहणारी जर भाकरी बनवायची असेल ना, तर याची मी डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेला आहे, अगदी पीठ बनवण्यापासून भाकरी भाजेपर्यंत. आता साधारणपणे या ठिकाणी आपण 2 भाकरी बनवणार आहे, त्यामुळे 2 भाकरी इतकं मी पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये 1-2 चमचे कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे पीठ पटकन वळलं जातं आणि छान मऊ लुसलुशीत आणि त्याला लवचिकपणा येतो. तर या ठिकाणी पाहू शकता मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर यामधील निम्मा गोळा आपण हातावर गोल करून घ्यायचा आणि कोरड्या पिठावर थापून घ्यायचा आहे. थापत असताना अगदी सहज तुम्ही एका हाताने सुद्धा ही भाकरी थापू शकता. भाकरी जर पाहताल तर पाहिजे तेवढी पातळ ही भाकर थापली जाते, कारण पीठ बनवत असताना आपण गरम पाण्याचा वापर केला. पाणी वापरत असताना अगदी कमी प्रमाणात गरम पाणी वापरायचं आहे, म्हणजे भाकर अगदी दिवसभर मऊ राहते आणि छान मऊ लुसलुशीत तयार होते. अगदी नवशिक्केसुद्धा ही भाकर सहज थापू शकतील. बरं, या भाकरीला अजिबात कुठेसुद्धा चिरा पडत नाही किंवा हातावर घेतल्यावर तुटत देखील नाही. अगदी छान मस्त भाकर आपली तयार झालेली आहे. तव्यावर ही भाकर घालत असताना पिठाची बाजू वरच्या बाजूने घालायची आणि तिला छान पाणी लावून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनी ही भाकर लगेचच उलटी करायची आणि खालच्या बाजूने छान मस्त भाजून घ्यायची. ही भाकर लगेचच आपण गॅसच्या जाळावर भाजून काढणार आहोत. जर ही पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा पालथी घालून भाजू शकता. ही भाकरी तुम्ही भेंडी, भोपळा किंवा मिरचीच्या ठेच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.